नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस, त्यामुळे आज दुसरं नियोजन चाललं आहे. हे बघा, हे पीठ आता कशात आहे तुम्ही सांगू शकता का? माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा, तरी मी सांगतो तुम्हाला हे काय आहे. हे आहे चकलीचं पीठ. आज आहे चकली बनवायचं आपल्याला आणि करंज्या बनवायचे. हे करंज्याचं मटेरियल ठेवलं आहे इकडे. तिकडे तळायला माणूस बसवला आहे, एक तळायला माणूस बसवलाय. आता ती चूल पेटवली होती, परत ती एक वेळा विजली वाट बघून बघून, आणि आता थंड झाली आहे चूल. आता परत आता लागले कामाला. आता बनवायचं चकल्या करंज्या, एन्जॉय करायचं. फुल दिवाळी राड आहे, फुल टेन्शनच नाही. नुसतं बनवायचं खायचंच काम लागले. कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं, काल चिवडा बनवला होता आपण. काल कसा बनवायचा, असा चिवडा कुठं कुठं बनवतात ते पण सांगा आपले खास. तर चला आता चालू करणार आहे. आता इथं आता करंज्याचं नियोजन चालू होईल. करंज्या लाटाय सुरुवात करणार आहे आता आमची दीदी. हे बघा, हे आमची दीदी आहे, एक नंबर स्वयंपाक माणूस आहे, खतरनाक. चल बाई लाट, चल. कंटाळल्या होती आज कंटाळ्या. दिवसभर 2 दिवस झालं दिवाळीचं काम लागले ना जरा, त्यामुळे जरा कंटाळ्यासारखं करते येते. आता काय करावं, आता खायचं म्हणल्यावर केल्याशिवाय तर भाग नाही. रुसून फुगून काही चालत असते का? तेव्हा करावं लागतंय. हा, करावं लागतंय, सगळं करावं लागतंय, खावं लागतंय. केल्याशिवाय भेटत नसते बरं का. हा मित्रांनो, करायला तर लागतंयच. सोपं बसत नाही. उगं दे रे हरी पलंगावर म्हणलं तर कसं जमत नाही. मी तर अगोदर काम करावं लागते, तेव्हा खायला भेटतंय. हा, कष्टाचं फळे मिळता होत आहे. चव स्वतः बनवल्याशिवाय कळत नसते, त्यामुळं स्वतः बनवायचं आणि खायचं. कसं आहे, फास्ट आहे का नाही? कसं आहे, प्रचंड वेगानं लाटणं चालू आहे. खतरनाक प्रचंड गतीचा वेग चाललेला आहे आता सध्या. 0 मिनिटात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे बरं का. एकदमच 10 करंज्या आता. काय 2-3 तुम्हाला दिसत नसेल लागताना. आता जाऊ द्या, स्पीड तशी आहे, प्रचंड वेगाची स्पीड आहे. प्रचंड वेगाची स्पीड आहे. आमची मम्मी तर काय कांदा बटाटाच कापत बसल्याच्या घंटा झालं, दुसरं काय करण्यात गेली बघा. हो का, स्वयंपाक कोण केले? तू केलास का? स्वयंपाक. हा, स्वयंपाक आमच्यासाठी भजी आहेत काय स्पेशल? ओके ओके, धन्यवाद मंडळ, आभारी आहे. करा भजी करा मस्तपैकी. आज पण कालच्या सारखे 12 वाजायला पाहिजे म्हणते दीदी आमची. आता काल रात्री दीदीला डोळ्याला चष्म्याला ती हिला नट लावल्यासारखं डोळं फाकून बसवायला लागला होतं. डोळे झाकत होती तळतानी, त्यामुळे तिला बाजूला बसवलं होतं रात्री तळता. बोलून आलती एक बार. त्यामुळे आता आज दीदीला काही बसवणार नाही तळायला. आता काल पण मीच बसलो होतो, पण थोडा वेळ म्हणलं बसवावं तिथं. तर काय दीदी आमचे खतरनाकच काम, झोपायच लागली तिथं तळाय बसून. गरमी लई थंडी वाजते म्हणते. हे दाखवा, हे काय करंज्या नुकत्या करत्या त्याच्यात, नुकत्या काय करतात मग? नुकत्याच करतात. करंज्याचा साचा आहे म्हणून मला माहित नव्हतं बघा. तर पुन्हा भेटूया उद्या. नाही, अजून ब्लॉग संपायचे, तळायचे आपल्याला तिकडे. अजून लगेच संपला हे आमचा ब्लॉग. व्हिडिओ बनवला कंटाळलेला बरं का, नुसतं कंटाळलेला आहे. नुसतं एक व्हिडिओ काढायचं म्हणलं ना, लगेच ब्लॉग संपला म्हणतो. डायरेक्ट ब्लॉग संपला. अजून लय बाळा आपल्याला करायचं असं म्हणू नको. दाखवू दे ना. स्टॉप करू. हे करून आणि करायचं म्हणजे चकल्या पुन्हा करायचं भजी काढल्यावर. नाही का, चालू कर व्हिडिओ, चालू कर. जापनीज करंज्या चालल्यात. जपानला करंजी रस्ते आहे का? चालू करायचं. बंद करते आणि परत चालू कर. काय चालू कर. आता करंज्याला
थोडा टाइम लागणार, जरा वेगळ्या पद्धतीने करंज्या करायच्या चालल्यात. हे ते बघा, हे असं आता नवीन पद्धतीने जरा करंज्या अलग स्टाईल मध्ये करंजी बनाना चालू आहे. त्यामुळे आता भूक पण लागली आता, त्यामुळे आता भज्जे करायचे. आता भज्जे करून घेऊन मग जेवून मग बाकी आधी पोटोबा मग विटोबा म्हणल्यासारखं काम आहे. त्यामुळे आता बनवणाऱ्याला घे करंजी बनवणारा. ऑल इन वन आचारी, सगळं बनवायचं, सगळं काही येत नाही असं काहीच नाही. हे बघा, हे काम चालू माणूस कुठल्याच न फक्त हे खायच्या काम काय मग कोण बनवला बनवायच्या नावाने शिमगा करंजा. काही सगळ्या जागेवर आणून मीच देऊ लागला. काम कर माणूस. भजे काय म्हणते त्याला? भजी. भजी नाही, भजे भज. करंजी तळलेली आहे एक तिथं, तशा प्रकारे कशी बनते करंजी सध्याला. कशावरती आज इकडे तर एकदा बोट घेतलं की असं गरम फिरवायचं. भजे ह्याच मध्येच गडबड आहे. करंजी फुटले का इथं? कसं फुटते, बनवावं लागते. उभं फुटलं तू ती पूर्ण झाले. इकडे बघ, ही उचलून वाढायचं का ते? जरा मोठे मोठे कर बर, का बोलला नाही. उलट बसल्यामुळे झाल्यातच मोठे कलापती असे नुसता दूर लागले, डोळ्यात पाणी, डोळ्यात पाणी, डोळ्यात भग भग करायला लागलो पाहत दुराने. बघ कसे झाल्यात भजे, क्वालिटी झाल्यात का नाही? क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. पीठ कोण लावले? आचार्य माणसानं लावले जागेवर बसून. मग की चाचर भरले हात पाय लटलट करायला. पीठ लावणार माणूस कोण आहे? भूक लागणार आहे बघ कुठला. बेसन पीठ मी घेऊन आलो. माझ्या फायरिंग मध्ये जायचं, फुल फायरिंग आल्यापासून नुसती फायरिंग असते माझ्यावर. बेसन पीठ मी घेऊन आलो. एवढं काम करू लागतं मी मम्मीला, तरी आमची मम्मी माझ्यावर फायरिंग करते सारखं. चला जेवायचे आता आपल्याला. भजी झाले तयार, करंज्या झाल्या. किती झाल्या करंज्या? एकच झाले. एकच झाले. बरं ते बघण्यात पाणी आहे का तिकडे? बघण्यात पाणी आहे का? आता जेवण झालेलं आहे. आता काय 12 वाजेपर्यंत टेन्शन नाही ना, रात्रीचे 2 वाजले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता बघा हे बघा चकल्या चालू झाल्या बाबा. कसं आहे तर जमलं नाही का? लय कुठं आहे हो, सोपं नाही, लयच अवघड खेळ आहे. नुसतं ही एकीकडे चाललं की एकीकडे बघलं की एकीकडे पळाले. हो का, हे बघा येडा मारणं म्हणजे लयच खतरनाक काम झालंय. 1 किलोमीटर वरून चाललाय. जर सोपी पद्धत असली तर जरा कमेंट करून कळवा बरं का ह्या पद्धतीत, कारण ही लयच कुठं नाही काम झालं. तेल तापलं म्हणून आता एवढ्या बनवल्यात. आता एक घाणा काढून घेऊ आपण, तळून घेऊ. आता ही चकल्या कडक झाल्या पाहिजे, एकदम कशा कुरकुरीत झाले पाहिजे. सोड बरं, तेल गरम आहे का? हा सोड सगळे, सोड एक जाळ घाल खाली. सोड जाळ घाल रे, सोड टाकू डबा एक.
बघा पोरांना सुद्धा चूल फुकाय जमते आमच्या इथे. सोपं नव्हे. हा, चूल फुकणं म्हणजे एक आर्ट आहे माहितीये का तुम्हाला. चूल फुकायला काही सोपं काम नाही. पोरं पण चूल फुकतात. एवढं असं ट्रेन केलं सगळे कार्यकर्ते आपण. असं ते बघा, हा खतरनाक. चूल फुक्या कसा आहे सोप्पा खेळणं. आता चकल्या चालल्यात एक नंबर मध्ये. आता या चकल्या खायला, आयता खायला घेऊन येऊ नका, काहीतरी घेऊन या रिप्लेस त्याला. रिप्लेस घेऊन या काय तर. एकदम असं कुरकुरीत झाल्या पाहिजे. कुरकुरीत कसं असं टिचूळ करकर वाजलं पाहिजे. असं तोंड ठेवलं नाही की इगडली पाहिजे तोंड. कसा आहे फोटोग्राफर कामचुकार माणूस. काही दिसत आता त्याला तळाय बसवलंय त्यामुळे कसं सगळे पत्र झाले. कसं 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 डोळ्यात चालू बघा दूर दूर. सोपं काम आहे. डोळ्यातून पाणी संगत निघते सोपं नव्ह आता. हा. आता काहीच उग भेटत नाही खायला मग. होय, हे बघा हे असं असतं. ह्याचं असं हे आतमध्ये भरायचं असतंय सुरुवातीला. उग भेटत नसतं खायला, आहे का नाही? बरोबर आहे का भेटतंय? भेटत नसतं बरोबर. आणि स्वतः नाही केलेली ही चव वेगळीच असते. हे बघा ह्याची टेक्निक बघून घ्या. आता हे ह्याच्यामध्ये भरायचं असतं. यावर्षी आपण हे रेडीमेडच पीठ वापरलं बरं का चकल्याला पण. आता हे वरती लावून फक्त प्रेस करायचंय. प्रेस करून वेडा घ्यायचाय गोल. बघून घ्या कसं कशा प्रकारे होतं ते. हे बघा असं प्रेस करून गोल वेडा घ्यायचा चकलीसाठी. हे थांबा जरा हे चुकलं सुरुवातीचं. तुटले जरा 2 मिनिट थांबा. होत रे ते माणसाकडून चुका होत. आता काय बोलणार. घ्या चला दुसरे घ्या. कसा कसा कारिगरी. वा क्या कारिगरी है. ना ऐसा नहीं बोलते. कसे आहे सोपं कशा गोल सोपं मला आहे. इकडे कसं आहे तळण्याच्या आला बघा सोपा. कशा झाल्या तो पिवळ्या. हो सोपं ना. दूर लागलेला आहे. धूर डोळ्यात चला. दाखव जरा जाहिरात घेऊन कशा झाल्या. आता जरा वरती घेऊन दाखव कशा येतात चकल्या आपल्या. हो का कशा येतात कुरकुरीत. सोप्पा खेळणं यायलाच लागतं एकदा. जाळ लाव लाकडाला घालते त्या खाली. लाकडं बकळा येतो. व्हिडिओ काढला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ तर पावर आहे बाबा. सोप्पं खेळणं कसं आहे. मला नुसतं चूल फुकाय ठेवल्यात बघा. काही करंजा झाल्यात आपल्या. अजून बनवायचं बनवायच्या राहिल्यात थोडं. आज 12-1 वाजता काही सांगता येत नाही. टायमिंग किती जाते दिवाळी बनवायला. आज अजून उद्या किती वाजतात काय माहिती. 2-4 आयटमच बनवा एवढा वेळ लागला नाही. कसं करायचं. अशा दिवाळी संपून जायची. काढ मावलं चल काढ. बकळ झाला कुरकुरीत झालेला आहे. हे बघा आता तुम्हाला दाखवून देतो कशा झाल्या. आता हे बघा चकल्या कशा आता. गरम खाशील ना ते. खा ना हो माझ्या. कशा काम असतंय. कुरकुरीत झाल्या म्हणून उद्या कुरकुरीतच कार्यक्रम होईल. कसं आहे चकल्या सोप्पं खेळणं हो यायलाच लागते. कशा जिलेबी दिसलेली का दुसरी. आता वाजल्यात रातचे 11. आता एवढ्या तळून झाल्यात. हे चकल्या झाल्यात एवढ्या. हे शेवटचं एवढं राहिलंय. आता एवढं तळायचं आणि आता झोपायचं. जाम कस काढला दिवाळीने खतरनाक. एवढं खाल्ल्याशिवाय ऑप्शन आहे का. एवढं कष्टानं केले म्हणल्यावर खाल्लं तर पाहिजेच ना. दिवाळी म्हणजे काय उगा असते का. सोपं नाही घरी दिवाळी. आता
आता हे शेवटचं ऑप्शन कंटाळा आल्यामुळं मैद्याच्या पुऱ्या बनवल्यात ह्या. तर मैद्याच्या पुऱ्या बनवल्या बघा. एवढं हे आता शेवटचं घण आहे. एवढं एक कम्प्लीट करायचं, झोपायचं. काल वाजली होती 12, आज तरी बी आता 11:30 वाजत आल्यात. त्यामुळे आता आमची मम्मी बी कंटाळली आहे. आता एवढं ठेवले पीठ शिल्लक करंज्याचं बनवायचं. आणि आता लाटलेले पुऱ्या, मैद्याच्या पुऱ्या खायला घालते आता उद्या 23 शिळ्या. अशा प्रकारे तुम्हा सर्वांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. फराळ करा या टाइम भेटला तर आमच्याकडे मस्त बनवतात सगळं. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कारण हा व्हिडिओ खूप कष्टाने बनवलेला आहे. असं नाही की फक्त दाखवलंय, स्वतः बनवलेला आहे सगळं.